नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय शेअर बाजार आणि अर्थसंकल्प. शेअर बाजार आणि अर्थसंकल्प असं म्हणत असताना अर्थसंकल्पाकडून अपेक्षा असा विषय मला या व्हिडिओमध्ये घ्यायचा नाहीये. कारण खरं सांगायचं म्हणजे तो एका केवळ स्वतंत्र असा नव्हे तर एका प्रदीर्घ व्हिडिओचा विषय आहे. जर शक्य झालं तर तशा पद्धतीचा एक वेगळा प्रदीर्घ व्हिडिओ अर्थसंकल्पाच्या आधी जरूर करूया. आजचा विषय मात्र अर्थसंकल्प आणि शेअर बाजार या दोन्हीचा एक अत्यंत गमतीचा संबंध आहे. अगदी वैयक्तिक पातळीत माझ्या पुरेसं बोलायचं झालं तर साधारणपणे शेअर बाजारामधली माझी कारकीर्द आणि अर्थसंकल्पीय विश्लेषणाची माझी कारकीर्द ही एकाच वेळेला मागे पुढे अशी सुरू झाली आहे. माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये माझा शेअर बाजाराशी किंवा शेअर्सशी पहिला संबंध 1986 साली मी ब्लूस्टारच्या फायनान्स डिपार्टमेंटला काम करत असताना आला. लोन अगेन्स्ट शेअर्स अशा पद्धतीनं लोन कंपनीला मिळत असे आणि त्या निमित्तानं माझा शेअर बाजार किंवा त्या कंपनीचे शेअर यांच्याशी संबंध आला. आणि योगायोगानं 1986 हे माझं पहिलं वर्ष आहे की ज्या वर्षीपासनं सलग 40 वर्ष आता मी अर्थसंकल्पीय विश्लेषण करतोय. अशाही अर्थानं अर्थसंकल्प आणि शेअर बाजार हा विषय आहेच. आणि हो, हे 40वं वर्ष पूर्ण करत असताना यंदा येणाऱ्या 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता येणाऱ्या अर्थसंकल्पावर मी त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता डोंबिवलीच्या सुयोग मंगल कार्यालयामध्ये विवेचन करतोय. त्याला अवश्य या. पाहिजे तर याला कमर्शियल ब्रेक समजा. अशाही अर्थी अर्थसंकल्प आणि शेअर बाजार हे गणित आहे. पण जर या दोन गोष्टींचा विचार करायचा झाला तर खरं सांगायचं म्हणजे शेअर बाजाराचा आपल्या दैनंदिन जीवनातल्या चर्चेतला सहभाग आणि आपल्या दैनंदिन जीवनातला अर्थसंकल्पीय चर्चेचा किंवा अर्थकारणाचा सहभाग हे सुद्धा साधारणपणे एकाच काळात सुरू झाली आहेत. हे इथे आवर्जून लक्षात घेण्याजोग आहे. विश्वनाथ प्रताप सिंग केंद्रीय अर्थमंत्री असताना राजीव गांधींच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये त्यावेळेला खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा दीर्घकालीन नियोजनाचा असा विचार केला गेला. रोलिंग प्लॅन ही संकल्पना तेव्हापासून जन्माला आली. कराचं नियोजन हे खालच्या पातळी, दराची आकारणी ही खालच्या पातळीवर आली पाहिजे अशी सैद्धांतिक स्वरूपाची का होईना पण ही चर्चा तेव्हापासून सांगण्यात आली. आणि नंतरच्या काळामध्ये काही राजकीय कारणांमुळे जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग राजीव गांधी यांच्या पंतप्रधान मंत्रिमंडळातून बाहेर पडले त्या वर्षीचा अर्थसंकल्प ऐन वेळेला अगदी केंद्रीय अर्थमंत्री पदाची जबाबदारी पंतप्रधान पदाच्या बरोबरीनं स्वीकारत राजीव गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला. आणि त्या अर्थसंकल्पात आणि एकंदरीतच स्वतःच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत राजीव गांधींचं वारंवार आपल्या देशातल्या सरकारी बँकांना सांगणं असं होतं की केवळ व्याजापासूनचं उत्पन्न हे तुमच्या उत्पन्नाचा स्रोत किंवा मार्ग असता कामा नये. कमिशन, फी याचाही समावेश झाला पाहिजे. आणि मग त्या निमित्तानं अनेक सरकारी बँकांचे नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंड सुरू झाले. काही विमा, काही पेन्शन, काही फिक्स्ड डिपॉझिट अशी थर्ड पार्टी प्रॉडक्ट त्यांनी विकायला सुरुवात केली. यातनं आपल्या अर्थकारणाला, पर्यायानं गुंतवणूक क्षेत्राला, पर्यायानं शेअर बाजाराला वेगवेगळ्या पद्धतीची चालना मिळाली. यातनं अनेक बँकांमध्ये मर्चंट बँकिंग डिव्हिजन सुरू झाल्या. अगदी छोट्या स्वरूपातल्या खाजगी बँकांमध्ये सुद्धा हा संबंध नाकारता येणार नाही. आणि बरोबर त्याच काळात 1991 साली नरसिंहराव पंतप्रधान असताना डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आणि गेल्या 35 ते 36 वर्षामध्ये या आर्थिक सुधारणांच्या धोरणांनी कधीही आपल्या देशात घुमजाव किंवा युटर्न केलेला नाही. आणि त्यामुळे 1991 पासनं तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय नागरिकांच्या आयुष्यामध्ये किंवा दैनंदिन चर्चामध्ये एकाच वेळेला राष्ट्रीय अर्थकारण, पर्यायानं अर्थसंकल्प आणि शेअर बाजार आणि गुंतवणूक क्षेत्र याची चालना किंवा सांगड ही घातली गेली. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नवनवीन योजना आणि सुधारणांचा कारभार करत असताना त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीला धरून जास्तीत जास्त लोकांची गुंतवणूक होत राहावी याची चर्चा आणि त्या निमित्तानं त्याच्याकडे दिलेलं प्रोत्साहन याला सुरुवात झाली.
भले त्यातून 91 ते 95, 1991 ते 95 या 5 वर्षाच्या काळाचं मी जसं विनोदी पद्धतीनं वर्णन करतो तो विनोद म्हणूनच घ्या. मी नेहमी म्हणतो की 1991 ते 1995 ही 5 वर्ष अशी आहेत की ही केवळ आपल्या देशातल्या आर्थिक सुधारणांची पंचवार्षिक योजना नव्हती, तर या 5 वर्षांमध्ये आर्थिक घोटाळ्यांची ही पंचवार्षिक योजना झाली. कधी ते हर्षद मेहता असेल, कधी केतन पारेख असेल, कधी अरुण शेरेगर असेल, कधी CR भन्साली असेल, कधी एखादं चिट फंड स्कीम असेल, कधी अरुण शेरेगर असेल. पण अर्थकारण खुलं होतंय म्हणून गुंतवणुकीकडे पैसा आणि गुंतवणुकीमध्ये गोंधळ होत आहे म्हणून आर्थिक सुधारणा आणि वेगवेगळ्या नियंत्रक संस्था, असंही एक तिरपागडं असं का होईना पण नातं अर्थसंकल्प आणि शेअर बाजार आहे. असं एखाद्या विशिष्ट काळापुरेसं, विशिष्ट घटनेपुरेसं, विशिष्ट धोरणापुरेसं असं जर आपलं लक्ष केंद्रित करायचं नसेल तर सर्वसामान्यपणे प्रदीर्घ काळाचा विचार करत असताना लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर याच्यामध्ये शेअर बाजारातल्या घटना, घटक आणि प्रसंग याच्यामध्ये फरक असेल हे अत्यंत उघड आहे. निदान ते तसं असणं अपेक्षित आहे. परंतु तुमच्या असं लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये असं होईल, म्हणजे मी अनेकदा असं म्हणतो की आपल्या देशात अर्थसंकल्प सादर झाल्यापासून त्यानंतरचे 6 महिने अर्थसंकल्प असा होता म्हणून आपल्या बाजारात घडामोडी घडतात आणि दिवाळीपासून पुढचा अर्थसंकल्प सुरू होईस्तोवर येणारा अर्थसंकल्प असा असेल ही चर्चा, अपेक्षा, पतंगबाजी, काय वाटेल ते म्हणा, मग पतंग उडवणंही आहे आणि पतंग कापणंही आहे. यातनं आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये घडामोडी होत असतात. या संपूर्ण प्रक्रियेत आपण आपली गुंतवणूक घडवायची की आपण या घडामोडीतनं मोडून पडायचं हे आपल्या हातात असतं. आणि नाहीतरी अर्थकारणाकडे, अर्थसंकल्पाकडे आपल्या सगळ्यांची बघण्याची दुसरी दृष्टी काय असते? कारण आपण हे फक्त परिणामांचं केंद्र असतो, तोंडी लावायला आपण हे कारणांचं केंद्र असतो. आपल्यावर होणारे परिणाम ही वस्तुस्थिती असते, आपण त्याची कारण आहोत ही फक्त बोलघेवडी चर्चा असते. हेही अर्थसंकल्प आणि शेअर बाजार याच्यामधलं साम्य आहे. आता एक संस्कृत सुभाषित आहे की अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजापुत्रम बलिदद्यात दैवम दुर्बल घातकः. हे जे सूत्र आहे ना, हे सूत्र अर्थसंकल्प आणि शेअर बाजार यांना बरोबर लागू पडतं. आता एक साधं उदाहरण घेऊया की या सुभाषिताचा अर्थ असा आहे की यज्ञामध्ये जेव्हा बळी द्यायचं मुहूर्त वेळ येते त्यावेळेला कधीही घोडा बळी दिला जात नाही, कधीही हत्ती बळी दिला जात नाही. असा बळी देताना नेहमी अजापुत्र म्हणजे बकरीचाच बळी दिला जातो, कारण दैव नेहमीच दुर्बलाचा घात करतो. आता तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य लहान गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात आणि अर्थकारणामध्ये गणित होतात की नाही? मोठे मोठे आहेत म्हणून ह्या दोन्हीतनं सुटतात, छोटे छोटे आहेत म्हणून यातनं सुटतात आणि अर्थसंकल्प आणि शेअर बाजार मध्यमवर्गीयांचीच ठासून मारतं. याला अर्थसंकल्प आणि शेअर बाजार म्हणतात की नाही? हे वाक्य म्हणत असताना मला राहून राहून श्रीम माटेंची आठवण होते. श्रीम माटे असं म्हणतात की खरं सांगायचं म्हणजे अर्थकारणामध्ये, समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये मध्यम वर्ग अशा नावाचा कोणताही वर्ग नसतो. ज्याला गरीब आपले वाटत नाहीत आणि जे श्रीमंतांना आपले वाटत नाहीत त्याला मध्यम वर्ग असं म्हणतात. म्हणजे ती सबब असते, ते कारण नसतं. ते कारण असलं तरी तो परिणाम नसतो. हे अर्थसंकल्प, शेअर बाजार आणि मध्यमवर्गीय यांचं जे नातं आहे हे गेल्या कित्येक वर्षात बदललेलं नाही. साधं गणित घ्या ना की नियंत्रित म्हणजे कंट्रोल्ड इकॉनॉमी 1990च्या आधीची असू दे किंवा 1991च्या नंतरची असू दे, त्याच्यामध्ये कर वाढवायची वेळ आली की नेहमीच नेहमीच सिगारेट आणि बिडीवरचे कर वाढवले जातात. आता खरं सांगायचं म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडणारी ती एकमेव चैन आहे. बोलताना, अर्थसंकल्प सादर करताना मात्र एक अत्यंत चांगलं वाक्य कोणत्याही पक्षाचं सरकार असलं, कोणत्याही विचारसरणीचा अर्थमंत्री असला तरी म्हणतो की केवळ देशाच्या आर्थिक आरोग्यासाठी नव्हे तर सामाजिक हितासाठी सुद्धा आम्ही सिगरेटवरचे कर वाढवतोय.
पण या सिगरेट मधली ITC सारखी कंपनीनं पिढ्या सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांचं भलं केलं. अगदी आता ITCचे भाव खालती आले असले तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे. अशाही अर्थसंकल्प आणि शेअर बाजार हा विषय असतो का? आणि एक वेगळा विषय लक्षात घेतला पाहिजे. मला फार असं वाटतं की शेअर बाजाराच्या निमित्तानं अर्थकारण आणि अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेअर बाजार ही गणितं होतात का? अगदी वैयक्तिक पातळीवरती बोलायचं झालं तर माझे मित्र, माझे कुटुंबीय नेहमीच माझी टिंगल करतात. कारण मगाशी मी म्हटलं तसं 2026 हे माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाचं सलग 40वं वर्ष आहे. आणि मग ते गमतीनं असं म्हणतात की केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री संसदेला उद्देशून सादर करतात. ते अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प एकदाच मांडतात, पण नंतरचे महिनाभर मी त्याच्यावर भाषणं करतो. या भाषणातनं जे मी पैसे मिळवतो त्यातनं मी वर्षभर शेअर बाजारात गुंतवणूक करत राहतो. असाही माझा वैयक्तिकरित्या अर्थसंकल्प आणि शेअर बाजार याच्याशी संबंध आहे. पण खरं सांगायचं म्हणजे याच्याही पेक्षा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांचाच संबंध असतो की नाही. एकंदरीतच आपल्याला वर्षभरात मिळणारे उत्पन्न, त्या उत्पन्नाचे विविध मार्ग, त्या उत्पन्नावर वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या पद्धतीनं बांधला जाणारा कर, त्याच्यामध्ये क्वचितच मिळणारी करमुक्ततेची सवलत, या सगळ्यांमध्ये तुमच्या आणि माझ्या हातातल्या गुंतवणूकयोग्य रकमेचं प्रमाण जुळवत असतं. आणि आपला शेअर बाजारातला सहभाग हा खरं सांगायचं म्हणजे शेअर बाजारातल्या निर्देशांकाच्या स्थितीपेक्षा सुद्धा आपल्या जवळच्या गुंतवणूकयोग्य रकमेवर अवलंबून असतो. आणि ती गुंतवणूकयोग्य रक्कम अनेकदा या अर्थसंकल्पातल्या पार्ट ए किंवा पार्ट बी मधल्या चर्चेतनं आणि तरतुदीतनं ठरत असते. अशाही अर्थसंकल्प आणि शेअर बाजार हा मुद्दा उरतोच. आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय अर्थसंकल्प आणि शेअर बाजार. मनपूर्वक धन्यवाद.